प्रजनन क्षमता, fertility capacity of a girl, it goes on decreasing as the age increases. जसं IVF प्रोसेसमध्ये अंडे शरीराच्या बाहेर काढले जातात, सेम वे त्याच तऱ्हेने आपण शरीरातून अंडे काढतो. सो अंडे काढून फ्रीज करून ठेवतो. समज जर सो दिस इज वन कन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज सोशल एग फ्रीजिंग. यूज ऑफ फोन्स, लॅपटॉप्स मांडीवर ठेवून वापरलं जातं. सो ते जे एक्सपोजर आहे, रेडिएशन एक्सपोजर, probably that is again affecting the sperm quantity किंवा sperm quality which is being affected. Garlic, लसूण. So लसणाच्या 4-5 पाकळ्या, ठीक आहे. So this is meant to improve the genetic quality of the sperms. What we try to do is, in a one-stop fertility solution, we are giving treatment to the male and female partner at the same time. So that increases our success rate. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. तर पुन्हा एकदा मी नवीन टॉपिक घेऊन आली आहे तुमच्यासाठी, इन्फर्टिलिटी. तर आता इन्फर्टिलिटीवरती तर खूप बोललं जातं आहे, पण त्यातल्या त्यात नेमकं आपण आज वेगळं काय बोलणार आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. सो आपण स्वागत करूया डॉक्टर तेजस गोंडेवार यांचं, जे रुबी हॉलमध्ये कार्यरत आहेत, आणि त्यांच्याशी आपण आता सविस्तर गप्पा सुरू करूया. नमस्कार सर. हॅलो मॅम, नमस्ते सर. मी आता जसं माझ्या ऑडियन्सला सांगितलं की इन्फर्टिलिटीवरती आपण काम करतो आहे, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या खूपच वाढलेली वाटते इन्फर्टिलिटी. कारण मे बी मुली लवकर लग्न करत नाही आहेत, किंवा उशिरा लग्न होत आहेत, किंवा खूप वातावरण चेंज झालं आहे, ग्लोबल वॉर्मिंग झालं आहे, किंवा करिअरकडे जास्त लक्ष देत आहे त्याच्यामुळे, किंवा अजून काही कारणं आहेत का, काय इन्फर्टिलिटी इतकी वाढते? सो अकॉर्डिंग टू मी, आय थिंक तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, अकॉर्डिंग टू मी त्याच गोष्टी आहेत की का वंध्यत्वाचं प्रमाण एवढं वाढत चाललेलं आहे. सो लेट मी पुट इट दिस वे. आय थिंक एन्व्हायरमेंटल पोल्युशन, स्ट्रेसफुल लाईफ, खाण्याचं जे आपलं चेंज झालेलं आहे, लॉट ऑफ प्रोसेस्ड फूड दॅट वी ईट, मे बी आपल्या जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये खूप सगळे केमिकल्स असतात जे व्हेजिटेबल्स आहेत. ते सोडून स्ट्रेसफुल लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये खूपच स्ट्रेसफुल झालेलं आहे, ॲटलिस्ट इन सिटीज, राईट? सो दीज आर फ्यू इम्पॉर्टंट रिजन्स. अपार्ट फ्रॉम दॅट, आय थिंक सगळ्यात महत्त्वाचं कारण इज की मुलींचं लग्न लेट होणं आणि फर्टिलिटीच्याबद्दल लेट विचार चालू करणं. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे आपल्याला नोटीस करायला पाहिजे, इट इज की प्रजनन क्षमता, fertility capacity of a girl, it goes on decreasing as the age increases. जसं जसं वय वाढतं तसं तसं प्रजनन क्षमता कमी होत जाते. सो अकॉर्डिंग टू मी, अपार्ट फ्रॉम जे पण आपण डिस्कस केलं, मुलीचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं प्रजनन क्षमता कमी होत जाते. अँड अकॉर्डिंग टू मी दॅट इज द मोस्ट कॉमन रिझन की इन्फर्टिलिटी वाढत चालली आहे. कसा समज आहे की आता की वयानुसार इन्फर्टिलिटी वाढते, पण आता ऑप्शन नाही आहे, कारण मुलींना लवकर लग्न करायचं नाही आहे, काळ बदलला आहे, बरोबर, काही त्यांना समजा नाहीच करायचं आहे. तर त्यांनी काय काय प्रिकॉशन त्याच्यासाठी घ्यायला पाहिजे की त्यांना नाही लग्न करायचं आहे लवकर, तर आणि इन्फर्टिलिटी पण येऊ नाही द्यायची आहे? ओके. सो ऑनेस्टली असं तर म्हणजे देर इज नथिंग दॅट दे कॅन डू, or rather what I can say is having a good lifestyle, बरोबर exercise करणं, keeping a track of their food, taking good antioxidant rich diet. Apart from this, वय जसं जसं वाढत जातं, देर आर थिंग्स की स्वतःची प्रजनन क्षमता समजण्यासाठी किंवा शरीराची अंडे देण्याची क्षमता देण्यासाठी आपण काय करू शकतो की काही रक्ताच्या तपासण्या असतात विच कॅन बी डन टू अंडरस्टँड की प्रजनन क्षमता, फर्टिलिटी कॅपॅसिटी कशी आहे, अंडे देण्याची क्षमता कशी आहे. सो गर्ल्स कॅन डू दिस. अपार्ट फ्रॉम दॅट, देर इज अ कन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज सोशल एग फ्रीजिंग. सोशल एग फ्रीजिंग म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये जसं जसं वय वाढतं, जसं आपण डिस्कस केलं की शरीराची अंडे देण्याची क्षमता कमी होत जाते, तर जसं IVF प्रोसेसमध्ये अंडे शरीराच्या बाहेर काढले जातात, सेम वे त्याच तऱ्हेने आपण शरीरातून अंडे काढतो. सो अंडे काढून फ्रीज करून ठेवतो. समज जर सो दिस इज वन कन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज सोशल एग फ्रीजिंग. ज्याच्यामध्ये रिलेटेड. करेक्ट. हां,
तर आता जसं आपण फिमेलशी रिलेटेड बोलतोय तसं सेम मेलला पण इन्फर्टिलिटी वाढते आपण बघतोय. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. त्याचं काय रिझन असेल सर? सो अगेन म्हणजे मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण फिमेलबद्दल बोललेलो आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, खाण्याचे हॅबिट्स, लेट मॅरेजेस, लाईफस्टाईल, सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स मेलमध्ये पण. Apart from that, sedentary lifestyle. Yes. We have a lot of young population which is into IT. Long sitting hours असतात त्यांच्या कामामध्ये. So sedentary lifestyle असतं. Use of phones, laptops, मांडीवर ठेवून वापरलं जातं. So ते जे एक्सपोजर आहे, रेडिएशन एक्सपोजर, probably that is again affecting the sperm quantity किंवा sperm quality which is being affected. And again I will come back to the same point की मुलीचं वय जसं जसं वाढतं तसं तसं मुलीची फर्टिलिटी कॅपॅसिटी कमी होते. सो समज जर लेट लग्न झालं तर प्रेग्नन्सी जर नाही झालं तर यू विल हॅव मोर पीपल डुईंग इन्व्हेस्टिगेशन्स. आपण जास्तीत जास्त म्हणजे नाही मेलचे पण करतो की प्रेग्नन्सी जर नसेल राहत तर आपण मेलमध्ये पण इन्व्हेस्टिगेट करणार, राईट. ऑन द कॉन्ट्री समज जर कमी एजमध्ये लग्न झालं असतं, लवकर प्रेग्नन्सी राहिली असती तर मग तेवढं कधी आपण तपासणी केली नसती. आणि बिकॉज ऑफ दॅट, बिकॉज लेट लग्न होतात आहेत, जास्त इन्व्हेस्टिगेशन्स होतात आहेत, दॅट्स वाय वी ऑल्सो कम अक्रॉस की जास्त मेल्समध्ये प्रॉब्लेम दिसून येतात आहेत. वन मोर पॉईंट आय वुड लाईक टू ॲड इज की जर मुलीचं वय कमी असेल तर कमी वयामध्ये द एग म्हणजे अंड्यामध्ये क्षमता असते टू ओव्हरकम स्मॉल प्रॉब्लेम्स इन द स्पर्म. सो छोटे जरी प्रॉब्लेम्स असतील तर दॅट विल बी ओव्हरकम आणि ते पर्सेंटेज ऑफ मेल पेशंट्स वुड नॉट बी डायग्नोस्ड विथ इन्फर्टिलिटी. बट आता काय होतं आहे की बिकॉज द एज इज इन्क्रीजिंग, ऑब्व्हियसली द एग इज ऑल्सो नॉट दॅट पोटेन्शियल, त्याचं पोटेन्शियल कमी होत चाललं आहे. अँड देन समज जर मायनर प्रॉब्लेम्स जर मेलमध्ये असतील तर मग ते ऑब्व्हियसली दिसणार, फर्टिलिटी होणार नाही. म्हणजे सरांचं म्हणणं आहे की जर मुलगी यंग असेल तर तिच्या ओव्हममध्ये ती पॉवर असते की लेस पॉवरचा स्पर्मला पण इट कॅन ओव्हरकम. येस. पण आता मुली पण लेट लग्न करताय त्याच्यामुळे ते स्मॉल प्रॉब्लम पण बिग प्रॉब्लेम्स होऊन जातात. म्हणून ती मेल इन्फर्टिलिटी इतकी जास्त. It's on the rise. I'll give you one scientific output to this. Yes. We keep saying, आपण म्हणत राहतो किंवा बरेच जण म्हणत राहतात की मेल इन्फर्टिलिटी वाढते. अँड येस, आय डू कम अक्रॉस लॉट ऑफ मेल पेशंट. माझ्याकडे तर बरेच मेल पेशंट्सच येतात. सो आय डू कम अक्रॉस लॉट ऑफ मेल पेशंट्स. 50-60% ऑफ माय पेशंट्स आर मेल ज्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी इश्यूज आहेत. बट इफ यू लुक ॲट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जर आपण स्पर्म काउंट आणि स्पर्म स्पीडचे पॅरामीटर्स बघितले ओव्हर पिरियड ऑफ लास्ट 30 years, त्याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. मग समज जर शुक्रजंतूंची संख्या आणि शुक्रजंतूंची स्पीड लास्ट 30 वर्षामध्ये फारसा फरक नाही आहे, तर मग हाऊ डू वी से की मेल इन्फर्टिलिटी इज ऑन द राईज? So I am giving you a scientific outlook where I am saying कि because the age of a female partner is increasing, because of that this is happening. Because of that, as I said, कि छोटे छोटे प्रॉब्लेम पण मोठे होऊन दिसतात आणि मग इन्फर्टिलिटी इन्क्रीज होते आणि मग ट्रीटमेंटची गरज पडते. ऍब्सोल्युटली. तर आता तुम्ही जसं म्हणलं तर ह्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे की तुम्ही काही आता जसं सायंटिफिक हे रिझन शोधून काढलं तशी तुम्ही ह्याच्यासाठी काही युनिक ट्रीटमेंट पण शोधून काढली आहे? ॲब्सोल्युटली. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या पण गोष्टीला जर आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे, म्हणजे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व हा एक प्रॉब्लेम आहे, जर आपल्याला प्रॉब्लेमसाठी सोल्युशन द्यायचं आहे तर आपल्याला कारण समजणं गरजेचं आहे. करेक्ट. सो विथ दिस थिंग वी हॅव कम अक्रॉस अ न्यू कन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंट. म्हणजे एकदाच कपलनी किंवा जोडप्यांनी आपल्याकडे यायचं आणि एका सेटिंगमध्ये एकदाच जेव्हा ते आपल्याकडे येतील तेव्हा वी विल असेस त्यांची फर्टिलिटी. अँड दिस इज वी कॉल ॲज वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंट. ओके. ऑल ऑफ अस अंडरस्टँड की आता खूप डिफिकल्ट झालं आहे लोकांसाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये येणं टू अंडरस्टँड की काय प्रॉब्लेम आहे, का प्रेग्नन्सी राहत नाही. सो विथ दॅट कन्सेप्ट इट इज वन स्टॉप. एकदाच या आणि असेसमेंट करा की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यामध्ये टेस्ट असतात का सर? ॲब्सोल्युटली. फिमेलच्या आणि मेलच्या. करेक्ट. सो काय प्रोसिजर आहे ती? सो बेसिकली वी नीड टू अंडरस्टँड दिस पॉईंट की नैसर्गिकतरे गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा काय काय गोष्टी गरजेच्या असतात. पुरुषांमध्ये काय गरजेचं असतं की शुक्रजंतूंची संख्या चांगली पाहिजे आणि शुक्रजंतूंची स्पीड चांगली पाहिजे.
फिमेल्समध्ये काय गरजेचं असतं, गर्भपिशवी चांगली पाहिजे, गर्भनलिका उघडी पाहिजे आणि शरीराची अंडे देण्याची क्षमता चांगली पाहिजे, राईट. सो याच कन्सेप्टनी याच गोष्टी आपण असेस करतो वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंटमध्ये. पुरुषांसाठी काय केलं जातं, मेल्ससाठी वी डू अ फिजिकल एक्झामिनेशन, त्यांची शुक्रजंतूंची तपासणी केली जाते आणि वी डू समथिंग कॉल्ड एज व्हिडिओ असिस्टेड सिमेन एनालिसिस, ज्याच्यामध्ये आम्ही तो व्हिडिओ पेशंटला दाखवतो की सिमेनमध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर असेल तर वी टेल देम की बघा हा प्रॉब्लेम आहे, आणि जो नॉर्मल पेशंटचा सॅम्पल आहे त्याचा पण आम्ही व्हिडिओ दाखवतो फॉर देम टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. मेलमध्ये थोडा एक्सेप्टन्स लेवल चॅलेंजिंग वाटतो का तुम्हाला? ॲब्सोल्युटली. बट मी 2 जागेमध्ये काम करतो. 2 जागेमध्ये म्हणजे मी पुण्यामध्ये पण आय एम वर्किंग अँड एव्हरी संडे आय गो टू माय होम टाउन विच इज कॉल्ड एज पंढरपूर. पंढरपूर माझं होम टाउन आहे. सो म्हणजे शहरामध्ये आय थिंक एक्सेप्टन्स लेवल बराच इम्प्रूव्ह झालेला आहे. पीपल लोक स्वतःहून येतात आणि ग्रामीण भागांमध्ये आय थिंक इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे. नाऊ आय एम सीइंग सिन्स लास्ट 3 years मी तिकडे प्रॅक्टिस करतोय आणि मला दिसतंय की तिथे पण आता एक्सेप्टन्स लेवल बेटर आहे, आधीपेक्षा मच बेटर होत चाललेलं आहे. त्यांना ते कळलंय आता की ट्रीटमेंट घेतल्या आणि आपण त्याला सक्सेस रेट मिळू शकतो. आणि त्याची कारणं वेगळे वेगळे आहेत की आताचं ग्लोबल वॉर्मिंग आहे, ते आहे, ह्या कारणांमुळे हे सहज होऊ शकतो कोणाला पण प्रॉब्लेम, आणि तो सॉर्ट होऊ शकतो, हे त्यांना आता कळलेलं आहे. सो आपण वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंटमध्ये मेल पार्टनर बद्दल बोललो. सो फिमेल पार्टनरमध्ये आम्ही काय काय चेक करतो की गर्भपिशवी कशी आहे, ज्याच्यासाठी आम्ही 3D सोनोग्राफी करतो. गर्भनलिका उघडी आहे का नाही याच्यासाठी आपल्याला एक एक्सरे काढायला लागतो टू सी की गर्भनलिका उघडी आहे का नाही. आणि जेव्हा सोनोग्राफी करतो त्याच टाइमला आपण असेस करतो की शरीराची अंडे देण्याची क्षमता काय आहे. सो बेसिकली इन वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंट एकदा जर आपल्याकडे कपल आला, जोडपं आलं, तर त्याच व्हिजिटमध्ये वी शुड बी एबल टू डू हे बेसिक टेस्ट जे नैसर्गिकतेने गर्भ राहण्याच्या दृष्टीने गरजेचे असतात. आणि तुम्हाला एकदा मध्येच कळून जाईल की नेमका काय प्रॉब्लेम आहे. त्याला आपण म्हणतो की बऱ्याचदा लोकांना कळत नाही की का होत नाहीये, तर त्याला आता डिले होत नाही. ते तुम्ही वन स्टॉप तुम्ही त्यांना प्रॉब्लेम सांगता की तुम्हाला हे करेक्ट करण्याची गरज आहे, हा प्रॉब्लेम आहे, त्याला आपण वन स्टॉप असं सोल्युशन असं तुम्ही त्याला हे खूपच छान आहे. पण मग आता अजून एक पॉईंट असा आहे की कुठली ट्रीटमेंट न करता आपण नॅचरली इनफर्टिलिटीला काही ट्रीट करू शकतो का? ॲब्सोल्युटली. सो बेसिकली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेन वी डू दिस वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंट आपल्याला समजतं की हा प्रॉब्लेम किती मोठा आहे. करेक्ट. म्हणजे ते कपलमध्ये प्रॉब्लेम हा किती मोठा आहे. समज जर छोटा प्रॉब्लेम असेल, जसं फॉर एक्झाम्पल शुक्रजंतूंची संख्या अगदी न कळत कमी असेल किंवा स्पीड न कळत कमी असेल, तर या लोकांमध्ये ऑब्व्हियसली देर आर डायटरी चेंजेस दॅट वी ऑफर. आता डायटरी चेंजेसमध्ये काय सांगतो आम्ही की जसं ड्रायफ्रूट्स आहेत, बदाम झालं, अक्रोड झाले, देर आर फ्यू अदर थिंग्स जसे अँटीऑक्सिडंट रिच डाएट. मग त्याच्यामध्ये काय येणार, विटॅमिन सी वाले फ्रूट जसं लिंबू झालं, संत्री, मोसंबी. स्पेसिफिकली मेल्समध्ये डाळिंब सांगितलं जातं बिकॉज इट हॅज अ पोटेन्शियल टू इम्प्रूव्ह द स्पर्म स्पीड. शुक्रजंतूंची स्पीड वाढवण्याचं हेल्प होतं. एक टोमॅटो रोज, कच्चा टोमॅटो ॲज अ पार्ट ऑफ सॅलेड. गार्लिक, लसूण. सो लसणाच्या 4-5 पाकळ्या, ठीक आहे. सो दिस इज मेन टू इम्प्रूव्ह द जेनेटिक क्वालिटी ऑफ द स्पर्म्स. छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरात अवेलेबल असलेल्या. आणि सो हे झालं. त्याच्यानंतर योगा आहे मेल्ससाठी. देर इज सर्टन योगा दॅट वी ॲडव्होकेट. एक योगाचं नाव आहे मूलबंध. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज रूट लॉक. सो असे वेगवेगळे डायटरी मॉडिफिकेशन्स, वेगवेगळे फिजिकल मॉडिफिकेशन्स वी टेल देम विच कॅन ओव्हरकम. सो विच वी कॉल इट ॲज बूस्टिंग फर्टिलिटी नॅचरली. सो नॅचरली फर्टिलिटी बूस्ट करणं विदाउट ट्रीटमेंट. आणि छोटे छोटे चेंजेस आहेत की जे घरी अवेलेबल आहेत आणि तुम्ही सहज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाहीये. फक्त तुम्ही जे सांगाल तेवढं फॉलो करायचं. आणि तुम्ही डाएट पण सांगताय, एक्सरसाइज पण सांगताय, आणि वर काही लागलीच तर ट्रीटमेंट पण सांगताय. एक्झॅक्टली. सो दिस इज व्हेरी ग्रेट. आणि खूपच छान आहे की त्यांचा फायदा नक्की घ्यायला पाहिजे. आणि असेसमेंट, हे वन स्टॉप असेसमेंट पण खूपच चांगली पद्धत आहे की तुम्हाला एकदा मध्येच कळून जातं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आता समजा आपण नॅचरली ट्राय केलं आणि आपण हे सगळं तुम्ही जे सांगितलं त्या सगळ्या ह्या गोष्टी तंतोतंत त्यांनी पाळल्या, आणि तरी पण जर त्यांना रिझल्ट नाही आला,
तर मग आपण काय करायला पाहिजे? येस. सो बेसिकली वेन वी से, आपण जेव्हा म्हणतो की फर्टिलिटी आपल्याला नॅचरली बूस्ट करायची आहे, ठीक आहे, बट ॲट द सेम टाईम आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की असे कोणते कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये नैसर्गिक तरी आपलं फर्टिलिटी बूस्ट नाही होऊ शकत, नाही मिळणार. आता फॉर एक्झाम्पल मेल्समध्ये काय आहे, शुक्रजंतूच नाही आहेत, ॲब्सेंट आहेत शुक्रजंतू. शुक्रजंतूंना स्पीडच नाही आहे, सगळे 100% शुक्रजंतू इमोटाईल आहेत. आता या ह्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक तरे होऊ नाही शकत, राईट. सेम वे फॉर द फिमेल पार्टनर. तर जसं गर्भनलिका बंद आहेत, शरीराची अंडे देण्याची क्षमता संपलेली आहे, ठीक आहे, दीज आर कॉल्ड एज ॲब्सोल्यूट कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी. ॲब्सोल्यूट कॉजेस म्हणजे ह्याच्यामध्ये नैसर्गिक तरे किंवा नॉर्मल ट्रीटमेंटनी होऊच नाही शकत, राईट. मग ह्याच्यामध्ये देन यू आर लेफ्ट विथ ओनली फ्यू ऑप्शन्स की जसं IVF, जसं बरेच टेस्ट ट्यूब बेबी आपण म्हणतो किंवा IVF म्हणा, ऑर फॉर दॅट मॅटर जसं ट्यूब समज जर ब्लॉक्ड असेल तर मग त्याला ओपन करणं गरजेचं आहे, दुर्बिणीची तपासणी, लॅप्रोस्कोपी करणं आणि त्याच्याने गर्भनलिका उघडून देणं. सो अशा गोष्टी असतात आणि हे पर्सनलाइज्ड सोल्युशन आपण देतो. पर्सनलाइज्ड सोल्युशन म्हणजे प्रत्येक जोडप्याला सेम ट्रीटमेंट नसते. प्रत्येक जोडप्याचा काय प्रॉब्लेम आहे, प्रत्येक कपलचा काय प्रॉब्लेम आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट वी नीड टू गिव्ह द ट्रीटमेंट. प्रत्येक कपलचा वेगळा प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. And what we try to do is, in a one-stop fertility solution, we are giving treatment to the male and female partner at the same time. So that increases our success rate. ज्याच्यामध्ये आपण, बिकॉज फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहणं म्हणजे फक्त मेल पार्टनरला ट्रीट करणं किंवा फक्त फिमेल पार्टनरला ट्रीट करणं नाही आहे, दोघांना एकत्र ट्रीट करणं गरजेचं आहे टू गिव्ह द बेस्ट रिझल्ट्स अँड बेस्ट सक्सेस रेट, राईट. सो दॅट इज वन स्टॉप फर्टिलिटी सोल्युशन वेअर वी आर ट्रीटिंग बोथ द पार्टनर्स ॲट द सेम टाईम. आणि मग आता ह्या ट्रीटमेंटच्या पद्धती आपण कुठल्या कुठल्या असतात त्या सांगाल का, जसं IUI, IVF? करेक्ट. सो बेसिकली नॉर्मली कोणता पण कपल, एनी कपल हू इज ट्राईंग फॉर प्रेग्नन्सी, देर आर ओनली 3 ऑप्शन्स फॉर couple to become pregnant. One, have natural contact, natural sexual relationship and have pregnancy. The second one is doing an IUI, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की मेल पार्टनरचं सिमेन घेतो, ते क्लीन करतो आणि ते आपण गर्भपिशवीमध्ये सोडतो, म्हणजे युट्रसमध्ये ड्रॉप करतो. अँड द थर्ड ऑप्शन इज डुईंग अन IVF. सो IVF म्हणजे काय, टू पुट इट इन सिम्पल टर्म्स, म्हणजे कृत्रिम तऱ्हेने गर्भ बनवणं. जे नैसर्गिक तरे शरीरात घडतं ते आपण बाहेर शरीराच्या घडवून आणतोय. So that is IVF. And then you have fertility enhancing surgeries. Fertility enhancing surgeries म्हणजे प्रजनन क्षमता वाढवण्याचे ऑपरेशन्स. जसं मेल पेशंट्समध्ये समथिंग कॉल्ड ॲज व्हॅरिकोसिलेक्टमी, जसं व्हॅरिकोसिल नावाचा एक आजार असतो, त्याच्यासाठी एक ऑपरेशन आहे. अझुस्पर्मिया म्हणजे ज्यांच्यामध्ये स्पर्म्स नाही आहेत, तर त्या लोकांमध्ये समज जर कुठे अडथळा असेल, ट्यूब्समध्ये कुठे अडथळा असेल तर त्यांना जोडून देणं ते ट्यूब्स. सिमिलरली फिमेल्समध्ये ब्लॉक ट्यूब्सला ओपन करणं किंवा जर ट्यूब्स बंद करण्याचं ऑपरेशन केलं असेल, जसं बरेच लोक फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करतात, सो ते ट्यूब रिओपन करून देणं. ऑर दॅट मॅटर जसं गर्भपिशवीमध्ये काही गाठ असेल किंवा गर्भपिशवीमध्ये छोट्या गाठी असेल ते काढणं. सो दीज आर कॉल्ड एज फर्टिलिटी एनहॅन्सिंग सर्जरीज. सो दीज आर द ऑप्शन्स जे म्हणजे कपलकडे असतात, ट्रीटमेंटमध्ये असतात. त्याच्याने तुम्हाला एक जे तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन तुम्हाला प्रेग्नन्सी जी पाहिजे ती आपण करू शकतो. करेक्ट. तर आता आपण नॉर्मल कपलबद्दल बोलतोय, तर आता एखादे समजा कॅन्सर पेशंट आहे, की आजकाल यंग फिमेलमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर असे आढळून येतात, आणि त्यांना जर बेबी पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी आपण काय करायचं? ॲब्सोल्युटली. सो इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आम्ही रुबी हॉलमध्ये वी रन अ प्रोग्राम विच इज कॉल्ड ॲज मी कॅन्सर अँड फर्टाईल फ्युचर. सो बेसिकली आय गिव्ह यू अन एक्झाम्पल. आता तुम्ही म्हणाला ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटचं असं झालं होतं, तर वी हॅड अ पेशंट, ज्या पेशंटला ब्रेस्ट कॅन्सर होतं आणि मग तिचं ऑपरेशन झालं ब्रेस्ट कॅन्सरसाठी, आणि कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू करायच्या आधी
त्या पेशंटला आमच्याकडे पाठवलं गेलं आणि आम्ही त्यांचे गर्भ प्रिझर्व्ह करून ठेवले. आणि गर्भ कसं प्रिझर्व्ह करून ठेवलं म्हणजे ऑब्व्हियसली त्यांचं लग्न झालं होतं, तर IVFच्या द्वारे तिच्या शरीरातून अंडे काढले, मिस्टरांचे स्पर्म्स घेतले आणि त्याच्यापासून गर्भ बनवून ठेवला. आता हे बनवण्याचं किंवा हे दिस इज कॉल्ड एज फर्टिलिटी प्रिझर्वेशन. आपण प्रिझर्व्ह करतोय, प्रजनन क्षमता आपण प्रिझर्व्ह करतोय. आणि हे करण्याचं काय रिझन आहे? इट इज बिकॉज कॅन्सर ट्रीटमेंट जेव्हा पण चालू होईल त्याच्यामुळे शरीराच्या अंडे देण्याच्या क्षमतेवर मार येतो. सो अंडे खराब होतात, त्याची क्वालिटी खराब होते. आणि बरेच पेशंट्समध्ये समज जर कॅन्सर ड्रग्स खूप स्ट्रॉंग असतील तर अंडे देण्याची क्षमता संपू शकते, पूर्ण संपू शकते. सो ते व्हायच्या आधी आपण जर गर्भ बनवून ठेवले तर जेव्हा ही कॅन्सर ट्रीटमेंट संपेल, आणि ऑल ऑफ अस नो नाउ डेज दॅट 5 year सर्वायवल रेट्स विथ कॅन्सर ट्रीटमेंट, म्हणजे जे सिम्पल कॅन्सर्स आहेत किंवा ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गोष्टी याच्यामध्ये फिमेल्ससाठी सर्वायवल रेट खूप वाढलेला आहे. सो देअर क्वालिटी ऑफ लाईफ इज व्हेरी गुड इवन आफ्टर कॅन्सर. So doing this fertility preservation, it is only adding to their quality of life. Because fertility, बाळ होणं हे प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक जोडप्याला वाटतं. आणि त्यांची मेन भीतीच ती असते कॅन्सर डिटेक्ट झाल्या की आता पुढचं कसं काय होणार. तर हे खूपच छान सोल्युशन आहे की जरी तुम्हाला कॅन्सर झालेला असेल तर तुम्ही हे डायरेक्ट IVF टेक्निकद्वारे डायरेक्ट गर्भाचं बनवू शकता आणि त्याला प्रिझर्व्ह करू शकता. आणि एकदा तुम्हाला जेव्हा वाटेल की आता तुम्ही कॅन्सर मुक्त झालेले आहे, तुमची ट्रीटमेंट कमी झालेली आहे, तुम्ही परत बॅक टू नॉर्मल तुमच्या लाईफमध्ये आलेले आहे, तेव्हा तुम्ही केव्हा पण तुमचा तो चान्स घेऊ शकता. सो खूपच चांगली टेक्निक आहे. अजून एक टेक्निक, सो ह्याच्यामध्ये जसं अजून एक आमच्याकडे पेशंट आली होती. शी वॉज अ यंग पेशंट, अनमॅरिड. तिला अंडकोशाचं कॅन्सर झालं होतं. तर अंडकोशाचं कॅन्सर झाल्यामुळे तिचं एक बाजूचं अंडकोश काढून टाकण्यात आलं होतं बिकॉज ते बऱ्यापैकी मोठं होतं. सो मग दुसरं जे अंडकोश होतं, आता त्या पेशंटला पण अँटी कॅन्सर ट्रीटमेंट लागणार होती, पण बिकॉज तिचं लग्न झालं नव्हतं तर आम्ही त्या पेशंटमध्ये काय केलं की आपण अंडे प्रिझर्व्ह करून ठेवले. सो त्या पेशंटला इंजेक्शन्स दिले, तिच्या शरीरातून अंडे बाहेर काढले आणि ते प्रिझर्व्ह करून ठेवले. सो जर तिचं कधी लग्न झालं आणि समज जर तिला नैसर्गिक तरी गर्भधारणा नाही झाली तर ते अंडे आणि मिस्टरांचे स्पर्म वापरून वी कॅन गर्भ बनवू शकतो आणि तो गर्भपिशवीत सोडू शकतो. सो हे असे 2 वेगवेगळे ऑप्शन्स असतात, या तर अंडे प्रिझर्व्ह करणं किंवा गर्भ प्रिझर्व्ह करणं किंवा मेल पेशंट असेल. सो मेल पेशंट तर खूप कॉमनली येतात आमच्याकडे अँटी कॅन्सर ट्रीटमेंटच्या आधी, ज्याच्यामध्ये आपण स्पर्म्स प्रिझर्व्ह करून ठेवतो. ओके, ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आपण हे किती वर्ष असं सगळं प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो? वर्षोनवर्ष आपण प्रिझर्व्ह करू शकतो. सो देर इज नो सायंटिफिकली नो प्रॉब्लेम. एकदा जर आपण त्याला प्रिझर्व्ह केलं, इट इज प्रिझर्व्ड ॲट -196 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला हे सगळं प्रिझर्व्ह केलं जातं. सो एकदा प्रिझर्व्ह केलं तर त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. बट अकॉर्डिंग टू द रूल्स अँड रेग्युलेशन किंवा लॉ जर मला तुम्ही विचारला तर शासनाप्रमाणे वी आर अलाउड टू प्रिझर्व्ह इट फॉर 10 years. 10 years. बट कॅन्सर पेशंटसाठी वी कॅन ऑलवेज आस्क फॉर अन एक्सटेन्शन. आपण गव्हर्नमेंटला लिहू शकतो की आमचं अजून ट्रीटमेंट व्हायचं किंवा फॉर वॉट एव्हर रिझन वी वॉन्ट टू एक्सटेंड दिस अँड वी कॅन गेट इट एक्सटेंडेड. ओके, आर दिस प्रिझर्विंग थिंग्स आर एक्सपेन्सिव्ह? इट इज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता बऱ्यापैकी एकदम रिजनेबल झालेलं आहे. आता एकदम रिजनेबल झालेलं आहे. म्हणजे टू पुट इट इन टू कंटेक्स्ट, समज जर गर्भ प्रिझर्व्ह करायचे असेल तर मे बी 3,000 ते 4,000 रुपये एका महिन्याचे लागतील. Which is accounting to maybe 40,000 per year, something like that. So which is not very costly nowadays. It's reasonable also. Yes. कारण हे तुमची सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते करू शकता. आणि जिथे चान्सेस 0 होते आधी काही वर्षापूर्वी की तुम्हाला जर कॅन्सर झालाय तर तुम्हाला मे बी चान्सेस नव्हतेच, तर ते आता 100% आहेत. करेक्ट. हे खूपच छान टेक्निक आहेत सर, आणि थँक्यू की तुम्ही ते आम्हाला सांगितल्या. तर आता अजून एक आहे की इनफर्टिलिटी टू पॅरेंटहुड, हे जे तुम्ही मला मगाशी सांगत होते तर ते पण थोडंसं मला थोडक्यात सांगा. सो बेसिकली इंग्लिशमध्ये वी कॉल इट ॲज इनफर्टिलिटी टू पॅरेंटहुड. इन मराठी वी कॉल इट ॲज वंध्यत्व ते मातृत्व. सो ॲज अ पार्ट ऑफ दिस प्रोग्राम काय करतोय आपण, द पार्ट्स ऑफ दिस प्रोग्राम आर वन स्टॉप फर्टिलिटी असेसमेंट, ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं, अँड गिविंग वन स्टॉप फर्टिलिटी सोल्युशन. सो त्याच्यासाठी काहीतरी आपण आन्सर द्यायचं त्या कपलला की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो सो दॅट वंध्यत्व ते मातृत्व ऑर दे एम्ब्रेस पेरेंटहुड, राईट, किंवा त्यांना मातृत्व हे मिळेल
अशा या गोष्टींनी. अँड इन दिस वी गिव्ह सॉर्ट ऑफ अ गॅरंटी म्हणू शकतो की जर तुम्ही 18 महिने बरोबर ट्रीटमेंट घेतली तर वी विल बी शुअरली गिव्हिंग युअर बेबी इन सम वे. म्हणजे असं जसं आपण आधी ऑलरेडी डिस्कस केलं की प्रत्येकासाठी ट्रीटमेंट तर सेम नाही आहे. प्रत्येकाचं शरीर कसं आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स काय आहेत आम्हाला माहीत नाही. सो प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट दिली जाते where we give an individualized, personalized solution and we are able to move them from infertility to parenthood, help them embrace parenthood. सर असं अजून आपण काय प्रमोट करतो? So basically as a part of this we also run another program which is called as pay once and get a ticket to parenthood. एकदाच पैसे भरा, पाळण्याची तयारी करा. So this is again for those patients की ज्यांच्यामध्ये fertility issues जास्त आहेत, म्हणजे थोडा सिरियस प्रॉब्लेम आहे, ज्यांच्यासाठी प्रॉबेबली एकदा IVF करून होणार नाही. तर त्या लोकांसाठी आपण काय प्लॅन करतो की 2दा किंवा 3दा एकाच सेटिंगमध्ये IVF करायचं. सो दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज एकदाच पैसे भरा आणि पाळण्याची तयारी करा. सो बेसिकली ते कपलचं टेन्शन ते असतं की आता किती वेळा करायला लागेल, किती खर्च लागेल. कारण त्यांना सगळंच बघावं लागतं. ऑलरेडी मेंटली ते डिस्टर्ब असतात बिकॉज ऑफ इनफर्टिलिटी. त्यात आणखीन फायनान्शियल जर बर्डन आलं तर ते डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे हे खूपच चांगलं आहे की तुम्ही एकदा पैसे भरा आणि मग टेन्शन सोडून द्या. जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत टिल यू गेट अ बेबी वी आर देअर विथ यू. तर व्हेरी नाईस सर. आणि अजून एक आता खूप महत्त्वाचा प्रश्न जो राहिला आहे की काही लोक IUI करतात, IVF पण करतात, पण ते त्यांचे सक्सेस होत नाहीत. मग त्यांच्यासाठी आपण काय सजेस्ट? सो आता बरेचदा काय होतं की IUI जर फेल झालं मल्टिपल टाइम्स, समज जर 2दा 3दा IUI फेल झालं, कपल्स आर व्हेरी डिस्टर्ब्ड अँड दे फील की किंवा सांगितलं जातं त्यांना की IUI फेल झालं म्हणजे आता तुम्हाला IVFच करायला लागेल, हा एकच ऑप्शन आहे. बट देन माझ्याप्रमाणे दॅट इज नॉट द थिंग. IUI जरी फेल झाला अँड वी हॅव लॉट ऑफ एक्झाम्पल्स, मी 1-2 एक्झाम्पल्स तुम्हाला दिल आता की IUI फेल झाल्यानंतर सुद्धा नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते. द ओनली थिंग इज वी नीड टू अंडरस्टँड की IUI का फेल झाला आहे. आता लेट मी गिव्ह यू 2 एक्झाम्पल्स. एक, वी हॅड अ पेशंट की ज्याच्यामध्ये 3दा IUI फेल झाला होता. जेव्हा आम्ही त्यांची तपासणी केली वी रिअलाइज की मेल पार्टनरमध्ये स्पर्म स्पीडमध्ये इश्यू आहे, बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. ठीक आहे. व्हॉट वी डिड फॉर दॅम वॉज वी जस्ट गिव्ह ट्रीटमेंट टू इम्प्रूव्ह द स्पर्म स्पीड आणि दॅट वॉज इनफ. 2 महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी राहिली. द couple delivered a baby girl. So this was a concept की these are not normal things. म्हणजे लोक म्हणतील की 3दा IUI फेल झालं म्हणजे आता तुम्हाला IVFच करायला लागेल, पण दॅट इज नॉट द केस. सो IUI फेल झाल्यानंतर पण नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते. इट इज फॉर अस टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी सोल्युशन आहे का. सेकंड एक्झाम्पल, एक कपल होता की ज्यांच्यामध्ये पण सेम मॅरिड फॉर 5-6 वर्षापासून लग्न झालं होतं. फिमेल पार्टनरमध्ये PCOSचा प्रॉब्लेम होता आणि मेल पार्टनर वॉज नॉर्मल, त्याच्यामध्ये मेल पार्टनरमध्ये काही इश्यू नव्हता. सो इन दॅट पेशंट वॉट वी डिड वॉज आम्ही PCOSची ट्रीटमेंट केली अँड द पेशंट कन्सिव्ड. In 2 to 3 months the patient conceived naturally, delivered a baby boy. So again an example की प्रॉब्लेम काय आहे हे समजणं गरजेचं आहे अँड गिव्ह अ सोल्युशन बेस्ड ऑन दॅट. म्हणजे IUI आणि IVF का फेल झालं पहिले ते शोधणं गरजेचं आहे. आणि ते समजलं तर त्याला ट्रीटमेंट आहे. त्याला जरी ते फेल झाले तरी तुम्हाला कन्सिव्ह तुम्ही करू शकता. नॅचरली तो प्रॉब्लेम सॉर्ट झाला तर नॅचरली पण कन्सिव्ह करू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी की IUI फेल झालं तर IVFच करायला लागतं. सेम गोष्टीमध्ये another example, it is a common conception की जर IVF फेल झालं तर पुन्हा IVFच करायला पाहिजे. ठीक आहे, हे पण कॉमन कन्सेप्शन आहे. आय हॅड अ पेशंट, त्या पेशंटमध्ये पण IVF केलं होतं. आय स्टील रिमेंबर ते कमांड हॉस्पिटलमधून आले होते आणि त्यांचं 2दा IVF झालं होतं. अगेन PCOSचा प्रॉब्लेम होता फिमेल पार्टनरमध्ये आणि मेल पार्टनरमध्ये स्पर्म स्पीडचा इश्यू होता आणि स्पर्म काउंटचा इश्यू होता. दोन्ही कमी होतं, स्पर्म काउंट पण कमी होतं, स्पर्म स्पीड पण कमी होतं. बट अदरवाईज बाकी काही मेजर प्रॉब्लेम नव्हता.
सो व्हॉट डिड वी डू फॉर दॅट पेशंट? अगेन व्हॉट वी डिड वॉज PCOSची ट्रीटमेंट केली. PCOSची ट्रीटमेंट म्हणजे शरीरामध्ये अंड वाढवण्याची ट्रीटमेंट दिली त्यांना आणि मेल पार्टनरसाठी शुक्रजंतू वाढवण्याची ट्रीटमेंट अँड स्पीड वाढवण्याची ट्रीटमेंट. अँड टू अवर सरप्राईज विदिन 2 months दे कन्सिव्ड अँड दे डिलिव्हर्ड विथ अस ऑल्सो. अजून एक महत्त्वाची गोष्ट की असं मानलं जातं की हे प्रेशियस प्रेग्नन्सी आहे, मग 2दा IVF फेल झालं, मग आता प्रेग्नन्सी राहिली आहे, मग सिझरच करायला पाहिजे. ठीक आहे, असं म्हटलं जातं. किंवा बऱ्याच लोकांचं असं वन थिंग की आता एवढं प्रेशियस प्रेग्नन्सी आहे, सिझरच करायला पाहिजे. बट देन वी ब्रोक दॅट मिथ अँड वी डिलिव्हर्ड दिस पेशंट नॉर्मली. सो नॅचरल प्रेग्नन्सी आफ्टर IVF फेल and giving them normal delivery. So we delivered that patient normally. So हे जे कन्सेप्ट्स आहेत की IUI फेल झालं तर IVFच करायला पाहिजे, IVF फेल झालं तर पुन्हा IVFच करायला पाहिजे, these are wrong. These are सो असे पेशंट्स ह्याच्यामध्ये 40% ऑफ द पेशंट्स असे असू शकतात की ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देऊन वी कॅन गिव्ह देम अ नॅचरल प्रेग्नन्सी. इट्स अ ग्रेट थिंग. सर, आता थोड्याशा मिथ्स अँड फॅक्ट्स विचारते मी तुम्हाला की आता PCOSचं प्रमाण तर खूप वाढलेलं आहे. अगेन सेम की सेडेंटरी लाईफस्टाईल आणि डिलेड सगळे प्रॉब्लेम्स, माइलस्टोन डिलेज अँड ऑल सगळं, आणि ग्लोबल वॉर्मिंग. तर PCOSला बेबी होऊ नाही शकत डिले झालं तर, असं हे मिथ आहे की फॅक्ट आहे? नाही, हा तर डेफिनेटली अ मिथ आहे. ह्याच्या आधी मी 2 एक्झाम्पल्स दिले. 2दा मी सांगितलं की PCOS पेशंट्समध्ये आपण कसं नॅचरली प्रेग्नन्सी दिलेली आहे. ठीक आहे. सो डेफिनेटली इट्स अ मिथ की PCOSला प्रेग्नन्सी होत नाही, किंवा मला असं वाटतं की PCOSला खूप जास्त सिरियसली घेतलं जातं. व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड इज PCOS म्हणजे काय आहे की PCOSमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे की नैसर्गिक तरी रेग्युलरली पिरियड येणं, म्हणजे शरीरामध्ये अंड्याची वाढ महिन्याच्या महिन्याला होणं. PCOSमध्ये काय होतं की शरीरामध्ये नैसर्गिक तरी महिन्याच्या महिन्याला अंड्याची वाढ होत नाही. अंड्याची वाढ होत नाही म्हणून पिरियड्स रेग्युलरली येत नाही. अंड्याची वाढ नाही झाली तर प्रेग्नन्सी पण कशी राहणार, राईट? सो PCOSमध्ये बाळ होत नाही हे एकदमच चुकीची समजूत आहे. द ओनली ट्रीटमेंट दॅट इज रिक्वायर्ड फॉर दीज पेशंट्स इज, समज जर ओबीज असेल आणि इफ दे आर एबल टू डू वेट लॉस, सो बरेच पेशंट्समध्ये पिरियड्स मनाने चालू होतात आणि नैसर्गिक तरी बिना ट्रीटमेंटचं राहू शकते प्रेग्नन्सी. ऑन द कॉन्ट्ररी, समज जर असं असेल की असे पण पेशंट्स असतात की जे खूप लीन असतात बट स्टील त्यांना PCOS असतात, तर या लोकांमध्ये आपल्याला एग ग्रोथचं टॅबलेट द्यायला लागतं आणि आय थिंक दॅट विल हेल्प देम हॅव अ बेबी. ओके. आणि आता तुम्ही सांगितलं की सगळ्या रेडिएशन्सनी स्पर्म काउंट हॅम्पर होतो, हे मिथ आहे की फॅक्ट आहे? नाही, आय थिंक आय वुड से की इट इज अ फॅक्ट. Because more amount of radiation, it is hampering the sperm count to an extent. So त्यांनी त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून की त्या सगळ्या रेडिएशन पासून दूर राहिलं पाहिजे. दूर राहणं तर आजच्या डेटमध्ये तर दूर राहणं तर शक्य नाही आहे, बट ॲटलिस्ट ट्राय अवॉइडिंग इट टू अन एक्सटेंट. जसं पूर्ण टाईम मोबाईल स्वतःजवळ न ठेवणं, किंवा आपण जेव्हा काम करतोय अवॉइड पुटिंग द लॅपटॉप ऑन द लॅप आणि टेक अ डेस्कटॉप आणि डेस्कटॉपवर बसून काम करणं. सो राईट, दीज आर फ्यू थिंग्स विच दे कॅन डू टू रिड्यूस द अमाऊंट ऑफ रेडिएशन दॅट दे आर गेटिंग. अँड अल्कोहोल आणि स्मोकिंगचा किती परिणाम होतो ते? मी ऐकलं की त्यांनी स्पर्म काउंट कमी होतो किंवा मॉर्टॅलिटी रेट वाढतो. सो वर्षानुवर्ष आय थिंक आपण हेच ऐकलेलं आहे आणि डॉक्टरांनी पण हेच सांगितलं आहे की तुम्ही स्मोकिंग बंद करा आणि तुम्ही अल्कोहोल बंद करा. बट आय एम ऑफ द ओपिनियन की खूप जास्त घेणं इज अ हॅझार्डस थिंग. खूप जास्त म्हणजे रोज तुम्ही स्मोकिंग करताय, मल्टिपल सिगरेट स्मोक करताय, रोज तुम्ही दारू पिताय, मल्टिपल पेग्स पिताय किंवा खूप जास्त दारू पिताय, दॅट इज ऑब्व्हियसली गोइंग टू हॅम्पर. आणि आजकाल तर यंग एज पासून सुरू झालंय ना सर, की आता यंग एज मध्येच मुलं स्मोकिंग आणि अल्कोहोल घेत आहेत, तर त्यांना लवकर इन्फर्टिलिटी येते, असं काही आहे का मिथ? सो आय वुड से की खूप जास्त जर घेतलं तर इट इज गोइंग टू हॅम्पर द स्पर्म काउंट अँड द स्पर्म स्पीड. बट वन्स इन अ वाईल, समज जर कोण एन्जॉय करताय, वन्स इन अ वाईल स्मोकिंग करतात किंवा वन्स इन अ वाईल ड्रिंकिंग करतात, वन्स इन अ वाईल म्हणजे मंथली ट्वाइस ऑर थ्राइस, वन्स इन अ वीक आय वुड से वन्स इन अ वीक. समज जर असेल तर इट शुड नॉट मेक अ डिफरन्स. बट दॅट डज नॉट मीन की आय एम ॲडव्होकेटिंग की तुम्ही करा, राईट? सो दीज आर ऑब्व्हियसली लाईफस्टाईल थिंग्स. जर तुम्ही अवॉइड करू शकत असेल यू शुड अवॉइड इट. बट समज जर एन्जॉयमेंटच्या दृष्टीने जर तुम्ही कधी केलं तर आय डोंट थिंक सो इट्स अ प्रॉब्लेम. ओके.
सर अजून असे मिथ्स आहेत की IVF आणि IUI फेल झाले की तुम्ही परत बाकी कुठल्याच प्रोसिजरनी तुम्हाला परत बेबी होऊ नाही शकत. तर ते तुम्ही एक्सप्लेन केलंच आहे. तर त्याचं हे की तुम्ही करू शकता. येस. आणि हा पण मिथ आहे की एकदाच IVF करू शकतो, किंवा सगळ्यात मोठी मिथ IVF मध्ये ही आहे की म्हणजे IVF नी प्रेग्नन्सी जर राहिली तर खूप प्रिकॉशन्स घ्यायला लागतात, झोपूनच राहायला लागतं. एक्सपेन्सिव्ह आय वुड से की टू एन एक्सटेंट इट इज. म्हणजे आता बऱ्यापैकी रेट्स कमी झालेले आहेत, बट इट इज स्टिल ऑन द म्हणजे थोडेसे तर एक्सपेन्सिव्ह आणि ते सगळं आहे. बट द बिगेस्ट मिथ इज 2-3 मिथ्स आहेत. एक की समर्समध्ये गरमीमध्ये करायचं नाही का, कारण त्याच्यामध्ये काहीतरी गरम वातावरणामध्ये गर्भ रुजत नाही और समथिंग लाईक दॅट, इम्प्लांटेशन होत नाही. बट दॅट्स अ मिथ. लेट अस कम्पेअर. आय थिंक एव्हरी टाइम वी शुड कम्पेअर इट विथ नॅचरल प्रेग्नन्सी. समर्समध्ये नैसर्गिक तरी गर्भ राहत नाही का? राहतो ना. सो दिस इज ऑल्सो द सेम थिंग. ह्याच्यामध्ये जर गर्भ आपण गर्भपिशवीमध्ये सोडला, एम्ब्रिओ जर आपण एम्ब्रिओ युट्रसमध्ये टाकला तर इट शुड हॅपन. सो दॅट इज समर्सनी अफेक्ट नाही करायला पाहिजे, किंवा गरम गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये खाल्ल्या तर इश्यू होतो. सो अकॉर्डिंग टू मी गरम गोष्टी, थंड गोष्टी असं काहीच नाही आहे. सायंटिफिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेल की ही गरम आहे त्याच्याने काही गर्भपात होईल और समथिंग. अनदर बिग मिथ इज की झोपून राहायला लागतं IVF केल्यावर. दॅट्स अ बिगेस्ट मिथ की झोपून राहायला लागतं. असं काही नाही आहे. आय कीप टेलिंग माय पेशंट्स की IVFनी प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नैसर्गिक तरी गर्भधारणा झाल्यावर ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतात त्या गोष्टी आपल्याला IVF मध्ये. येस, ॲब्सोल्युटली. म्हणजे इनफॅक्ट माझे तर ॲज आय टोल्ड यू की मी पंढरपूरमध्ये पण काम करतो. आय गेट अ लॉट ऑफ पेशंट्स फ्रॉम पंढरपूर जे पुण्याला येतात IVF करायला. आणि ज्या दिवशी आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो म्हणजे गर्भपिशवीत सोडतो, सेम डे ते लोक वापस जातात आणि तरी प्रेग्नन्सी राहते. सो असं काही नाही आहे की त्याच्यानी. एक्झॅक्टली. सो इट इज नॉट दॅट की अशा सगळ्या गोष्टी म्हणजे झोपूनच राहायला पाहिजे किंवा आरामच करायला पाहिजे. थोडंसं पर्सनल क्वेश्चन तुम्हाला विचारते की आता तुम्ही हे इतकं पॅशनेटली तुम्ही सब्जेक्ट घेतलाय आणि तुम्ही त्याच्यात काम करताय, तर तुम्ही अमेरिकेला जाऊन काहीतरी नवीन एक डिग्री घेतली आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल का सर? सो बेसिकली US मध्ये जेव्हा मी होतो, आय वॉज इन US फॉर 1 month अँड आय वॉज इन युनिव्हर्सिटी ऑफ मायामी. सो दिस वॉज अन ॲडव्हान्स्ड मेल इन्फर्टिलिटी ट्रेनिंग. सो बेसिकली इंडियामध्ये अजूनपर्यंत पुरुष वंध्यत्व किंवा मेल इन्फर्टिलिटीसाठी खूप ठिकाणी चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. बरेच डॉक्टर तेवढे ट्रेंड नाही आहेत ह्याच्यासाठी. सो ॲज अ पार्ट ऑफ माय ट्रेनिंग आय डिड समथिंग कॉल्ड ॲज MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी. सो मी महाराष्ट्रातला पहिला स्त्रीरोग तज्ज्ञ आहे की ज्याच्याकडे MCH ची डिग्री आहे. वंध्यत्व म्हणजे मेल अँड फिमेल इन्फर्टिलिटी मध्येची डिग्री. सो मी महाराष्ट्राचा पहिला MCH आहे किंवा पहिला स्त्रीरोग तज्ज्ञ आहे की ज्याच्याकडे MCH ची डिग्री आहे. सो ॲज अ पार्ट ऑफ माय ट्रेनिंग आय वॉज इन द US, ज्याच्यामध्ये मी ॲडव्हान्स्ड मेल इन्फर्टिलिटी ट्रेनिंग घेतलं. सो येस. सो ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आपण ऑपरेशनबद्दल बोललो की पुरुषांमध्ये मेल्समध्ये फर्टिलिटी वाढवण्याचे ऑपरेशन्स जे आहेत, जसं व्हॅरिकोसिलेक्टमी किंवा ट्यूब्स जॉईन करून देणं अझूस्पर्मिया पेशंट्समध्ये, हे सगळं ॲडव्हान्स ट्रेनिंग मी US मध्ये घेतलं. तर तुम्ही सध्या ऐकलंच असेल की सर महाराष्ट्रातले पहिले असे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत की त्यांच्याकडे ही वंध्यत्वाची स्पेशल डिग्री आहे. सो तुम्ही नक्कीच सरांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या व्हिडिओच्या खाली नक्की विचारा. अँड आय वॉज ऑल्सो अवॉर्डेड अ गोल्ड मेडल फॉर माय परफॉर्मन्स इन MCH. सो फॉर दिस 3 years थिंग आय वॉज ऑल्सो अवॉर्डेड अ गोल्ड मेडल फॉर माय MCH डिग्री. अरे वा. तर एवढे गोल्ड मेडलिस्ट आणि ओनली डिग्री असलेले डॉक्टर आपल्याला पुण्यात आहेत, आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि आपल्या रुबी हॉलमध्ये आहेत, तर हे आपलं भाग्यच आहे. तर ज्यांना ह्याच्याशी रिलेटेड काहीही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल तर सरांना नक्की भेटा. रुबी हॉलला सर असतात. तर आता आपण एवढं छान सेशन ऐकलेलं आहे ज्याच्यात की IVF आणि IUI हे शब्द आजकाल प्रचलितच आहेत, सगळ्यांना माहिती आहे. इन्फर्टिलिटी पण सगळ्यांना माहितीच आहे की काय असतं, पण त्याच्यात नवीन काय आलं आहे आणि त्याच्यात आपण काय काय पॉसिबिलिटीज आहेत, नॅचरल
नॅचरली तुम्हाला कन्सीव्ह होण्यासाठी किंवा अजून काय काय करायला पाहिजे, फ्रीज कसं करायला पाहिजे, काय काय फ्रीज करू शकतो, त्याच्यानंतर सोप्या पद्धतीने आपण कसं इन्फर्टिलिटीला हँडल करू शकतो, वन स्टॉप सोल्युशन्स सांगितले सरांनी, डायग्नोसिससाठी, ट्रीटमेंटसाठी, तुमच्या एक्सपेन्सेससाठी, सगळ्यांसाठी. तर खूपच छान सेशन झालेलं आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण ऐका आणि तुम्हाला ह्या सेशनशी रिलेटेड काहीही प्रश्न असतील किंवा काहीही तुम्हाला सरांना विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण लिहा. डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही सरांचे ॲड्रेस दिलेला आहे की तुम्ही सरांना कुठे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कुठे भेटू शकता. तर आम्हाला नक्की कळवा कसा वाटला हा पॉडकास्ट. आणि खूप खूप थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप छान कमी शब्दात आम्हाला खूप छान समजून सांगितलं इन्फर्टिलिटीबद्दल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.